नमस्कार इतिहास प्रेमीनो. आजच्या या सखोल विश्लेषणात आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एक अशा ऐतिहासिक करारावर बोलणार आहोत ज्याने ब्रिटिश भारतातील सत्तेचा समतोल तात्पुरता का होईना पण पूर्णपणे बदलून टाकला होता. हा करार म्हणजे एक मोठा टर्निंग पॉइंट होता. पण सुरुवातीलाच एक मोठा प्रश्न पडतो. असा कोणता प्रचंड दबाव होता बरं, ज्यामुळे जगावर राज्य करणाऱ्या बलाढ्य ब्रिटिश साम्राज्याला अखेर भारतीय राष्ट्रीय काँग्रेससमोर झुकावंच लागलं आणि त्यांना चक्क समान दर्जा द्यावा लागला? खरंच असं काय घडलं होतं? तर आजच्या चर्चेचा आपला प्रवास कसा असेल? आपण कराराच्या पार्श्वभूमीपासून सुरुवात करू, त्यानंतर तडजोडीच्या अटी, फाशीचा वाद, कराराचं मूल्यमापन, कराचे अधिवेशन आणि शेवटी या कराराचे ऐतिहासिक परिणाम. हे सगळं आज आपण समजून घेणार आहोत. चला तर मग पहिल्या टप्प्यापासून म्हणजेच या वाटाघाटींच्या पार्श्वभूमीपासून सुरुवात करूया. आता 1930 सालची परिस्थिती जरा आठवा. काँग्रेसशिवाय झालेली पहिली गोलमेज परिषद पूर्णपणे अयशस्वी ठरली होती. त्यानंतर 1931च्या सुरुवातीलाच सविनय कायदेभंग चळवळीने ब्रिटिश प्रशासनाचा अक्षरशः घाम काढला होता. त्यांचा मोठा भाग खिळखिळा झाला होता. ब्रिटिशांच्या हे चांगलंच लक्षात आलं होतं की काँग्रेसशिवाय लंडनमध्ये होणारी कोणतीही परिषद केवळ एक फार्स ठरेल. ह्या सगळ्यात एक अतिशय महत्त्वाची पण अनेकदा दुर्लक्षित राहणारी गोष्ट म्हणजे मवाळ नेत्यांची भूमिका. तेज बहादूर सप्रू आणि M.R. जयकर यांसारख्या नेत्यांनी मध्यस्थ म्हणून पुढाकार घेतला. त्यांनी व्हाईसरॉय आणि काँग्रेस नेतृत्वामधील मोठी दरी कमी करण्यासाठी अथक प्रयत्न केले, ज्यामुळेच संवादाचा हा मार्ग मोकळा झाला. आता वळूया दुसऱ्या भागाकडे, म्हणजेच तडजोडीच्या अटी. इथे नेमकी कोणती राजकीय देवाणघेवाण झाली? 5 मार्च 1931 हा केवळ एक दिवस नव्हता, तर तो एक ऐतिहासिक टप्पा होता. गांधी-आयर्विन कराराद्वारे ब्रिटिशांनी पहिल्यांदाच एका बंडखोरांना म्हणजेच काँग्रेसला संवादासाठी अगदी समान पातळीवरचा वाटाघाटीदार म्हणून अधिकृत मान्यता दिली होती. ही एक खूप मोठी गोष्ट होती. कुठलाही करार म्हणलं की देवाणघेवाण आलीयच, बरोबर? तर हा करार सुरक्षित करण्यासाठी दोन्ही बाजूंना काही राजकीय तडजोडी अगदी काळजीपूर्वक कराव्या लागल्या. कुणी काय मिळवलं आणि कुणी काय गमावलं ते जरा सविस्तर पाहूया. ब्रिटिशांच्या बाजूने पाहिलं तर त्यांनी खरोखरच मोठी माघार घेतली होती. चळवळ दडपण्यासाठी काढलेले आणीबाणीचे अध्यादेश त्यांनी मागे घेतले. इतकंच नाही तर हिंसेचा आरोप नसलेल्या राजकीय कायद्यांची सुटका, जप्त केलेल्या जमिनी परत करणे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे किनारी भागातील लोकांना स्वतःच्या वापरासाठी मीठ बनवण्याचा अधिकार त्यांनी मान्य केला. सोबतच शांततापूर्ण निदर्शने करण्याचा हक्कही मिळाला. पण दुसरीकडे काँग्रेसलाही मोठ्या सवलती द्याव्या लागल्या. त्यांनी आपलं सर्वात शक्तिशाली हत्यार सविनय कायदेभंग चळवळ स्थगित करायला सहमती दर्शवली. सोबतच ब्रिटिश मालावरचा बहिष्कार मागे घेऊन लंडनच्या आगामी गोलमेज परिषदेत सहभागी होण्याचंही मान्य केलं. आता आपण या करारातील सर्वात वादग्रस्त आणि भावनिक मुद्द्यावर येऊया, फाशीचा वाद, ज्यावरून आजही इतिहासात तीव्र चर्चा होते. बघा, ऐतिहासिक वस्तुस्थिती अशी आहे की भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या फाशीच्या शिक्षेचं जन्मठेपेत रूपांतरणं ही गांधीजींनी कराराची पूर्व अट ठेवली नव्हती. त्यांनी त्यांच्या दयेसाठी आवाहन नक्कीच केलं होतं, पण या क्रांतिकारकांवर हिंसेचा ठपका असल्याचं कारण देत व्हाईसरॉय आयर्विननी ते स्पष्टपणे नाकारलं. त्यावेळेसचं वातावरण किती अस्थिर होतं याची जरा कल्पना करा. 5 मार्चला करार होतो आणि अवघ्या काही दिवसांत 23 मार्चला भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना फाशी दिली जाते. कराची अधिवेशनाच्या अगदी तोंडावर घडलेल्या या घटनेमुळे देशभरात प्रचंड संतापाची लाट उसळते. गांधीजी कराचीमध्ये पोहोचले तेव्हा त्यांना याच रागाचा सामना करत काळे झेंडे दाखवण्यात आले होते. यानंतरचा आपला चौथा टप्पा आहे कराराचं मूल्यमापन. या अत्यंत ध्रुवीकरण करणाऱ्या कराराकडे इतिहासातील विविध गट कोणत्या दृष्टिकोनातून पाहत होते? या कराराकडे बघताना आपल्याला 2 अगदी वेगळे प्रवाह दिसतात. राष्ट्रवादी गटाला वाटत होतं की हा आपला एक नैतिक विजय आहे, कारण ब्रिटिशांना अखेर आपल्याशी समान पातळीवर वाटाघाटी कराव्या लागल्या. तर दुसऱ्या बाजूला एक भयंकर जनआंदोलन थांबवण्यात आणि गांधीजींना चर्चेच्या टेबलावर आणण्यात यश आलं म्हणून ब्रिटिश सरकार सुटकेचा निश्वास सोडत होतं. पण लक्षात घ्या, सगळ्यांनाच हा करार मान्य नव्हता. सुभाषचंद्र बोस आणि जवाहरलाल नेहरू यांच्यासारख्या डाव्या विचारसरणीच्या प्रमुख नेत्यांनी या करारावर अत्यंत कडक शब्दांत टीका केली. त्यांच्या निराशेचं मुख्य कारण एकच होतं. या करारात
पूर्ण स्वराज्य म्हणजेच संपूर्ण स्वातंत्र्याचा अजिबात उल्लेख नव्हता. आता बघूया आपला 5वा टप्पा, कराची अधिवेशन. अशा प्रचंड दबावाखाली आणि अंतर्गत विरोधात काँग्रेसने हा करार कसा हाताळला? एकीकडे फाशीच्या शिक्षेमुळे बाहेर काळे झेंडे फडकवून निदर्शने होत होती. वातावरण अत्यंत तणावपूर्ण होतं. पण अशातच सरदार वल्लभभाई पटेल यांच्या खंबीर अध्यक्षतेखाली हे अधिवेशन पार पडलं आणि पक्षाने अत्यंत कौशल्याने या कराराला औपचारिकरित्या मान्यता मिळवली. या कराराच्या मान्यतेपलीकडे या अधिवेशनाचं एक मोठं यश होतं बरं का. ते म्हणजे मूलभूत अधिकार आणि राष्ट्रीय आर्थिक कार्यक्रमाचे महत्त्वपूर्ण ठराव इथे मंजूर झाले, ज्याने भविष्यातील भारताची एक अत्यंत भक्कम पायाभरणी केली असं आपण नक्कीच म्हणू शकतो. इथे प्रादेशिक पातळीवरील राजकीय शिस्तीचं एक उत्तम उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं. महाराष्ट्रातील जे नेते मिठाच्या आणि जंगल सत्याग्रहात अत्यंत सक्रिय होते, ते चळवळ स्थगित करण्याबाबत फार साशंक होते. तरीही त्यांनी राष्ट्रीय पक्षाच्या निर्णयाचा आदर केला, पक्षादेश पाळला आणि गोलमेज परिषदेला एक संधी देण्याचं ठरवलं. आत्ता वळूया आपल्या शेवटच्या टप्प्याकडे. या सर्व गुंतागुंतीच्या राजकीय घडामोडीनंतर नक्की काय घडलं? 1931चा वारसा काय होता? तर ठरल्याप्रमाणे लंडनमध्ये गांधीजी काँग्रेसचे एकमेव प्रतिनिधी म्हणून गेले. पण दुर्दैवाने याच चर्चेचा शेवट अपयशातच झाला. अल्पसंख्याकांसाठी स्वतंत्र मतदारसंघाच्या मुद्द्यावरून तीव्र मतभेद झाले आणि ही संपूर्ण परिषद अक्षरशः निष्फळ ठरली. 1932 साल उजाडेपर्यंत तडजोडीचं आणि आशेचं ते छोटेखानी पर्व पूर्णपणे संपुष्टात आलं होतं. गांधीजी भारतात परतले आणि त्यानंतर सविनय कायदेभंग चळवळीचा दुसरा टप्पा अधिकृतरित्या पुन्हा सुरू करण्यात आला. तर ह्या संपूर्ण प्रवासाचा आढावा घेतल्यानंतर शेवटी एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उरतोच. हा वादग्रस्त गांधी-आयर्विन करार केवळ एक तात्पुरतं युद्धविराम होता की भारताच्या व्यापक स्वातंत्र्य लढ्याच्या विकासातील एक अत्यंत आवश्यक टप्पा? यावर नक्की विचार करा आणि आपण पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विश्लेषणात.